न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लोकसभेच्या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। भाजप बलात्कारी श्रीलंपट गुन्हेगारांचे चारित्र्यहीन समाजकंटकांचे आश्रयस्थान असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन। आणि रावेर येथे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। जो लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान मतदान होणार आहे। यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी जेल रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय येथून मतदानाचे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले। लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजे दरम्यान मतदान होणार आहे। यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी शहरातील तंत्रनिकेतन विद्यालय येथून कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले। धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 1956 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। यात धुळे ग्रामीणमधील 375, धुळे शहरातील 288, शिंदखेड्यातील 338, मालेगाव मध्यमधील 341, मालेगाव बाह्यमधील 331 तर बागलाणमधील 283 मतदान केंद्रांचा समावेश आहे। या निवडणुकीत सुमारे 21 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्याची कारवाई सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आली। शहरातील तंत्रनिकेतन विद्यालय येथे हे साहित्य वाटप केले जात होते। या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता तंत्रनिकेतन विद्यालयासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। या ठिकाणी केंद्र प्रमुखांना मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे, बोटाला लावायची शाई व अन्य आवश्यक साहित्य असलेल्या पेट्यांचे वाटप करण्यात आले। त्यानंतर या पेट्या घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। त्यासाठी एसटी बसेससह खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी असणार आहेत। यात 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई अशा 5 जणांचा समावेश आहे। शिवाय प्रत्येक बूथवर 1 पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहे। दरम्यान निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। मतदारसंघ आहे, या मतदारसंघासाठी एकूण 375 मतदान केंद्र आहे। 375 मतदान केंद्रासाठी आम्ही जवळ 1700 लोक अपॉइंट केले। त्यापैकी 1500 लोक हे मतदान केंद्रावर जाणार आहेत। 200 लोक रिझर्वमध्ये असतील। साहित्य वाटप ते त्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्यांना जे वाहन दिलेलं आहे ते वाहनाकडे रवाना झाले। भाजप बलात्कारी स्त्रीलंपट गुन्हेगारांचे चारित्र्यहीन समाजकंटकांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला आहे। भाजप बलात्कारी श्रीलंपट गुन्हेगारांचे चारित्र्यहीन समाजकंटकांचे आश्रयस्थान तसेच देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारांचा नव्हे तर लुटारूंची टोळीच असल्याचा घणाघात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी विविध आरोप करीत भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्यावर झालेल्या पोस्को अंतर्गत गुन्ह्याबाबतही जोरदार टीका केली। गोटे यांनी सांगितले की धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात गुन्हा की देवता राजवर्धन कदमबंडे यांच्या 32 गुंड टोळी सदस्यांना एकठोस प्रवेश देऊन महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्यास त्यांच्या हाती सोपवल्या। आपण सर्वांनीच मिळून धुळे शहराचे नेमके किती वाटोळे केले स्वतः पाहिले आहे। यातून काही चुटपुट गुंड भाजपात प्रवेश करू शकले नाही। आज मितीस एकही गुंड पक्षाच्या बाहेर राहता कामा नये याची दखल घेत सर्वांना भाजप प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवला आहे। धुळे शहरातील सराईत व नामचीन गुंडांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजप प्रवेश देऊन गुंडांच्या सहभागाचे वर्तुळ पूर्ण केले आहे। माझे सर्व माता भगिनींना जाहीर आव्हान आहे की अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच तुमच्या मुली, बाळांच्या, सुनांच्या, माता भगिनींच्या आबरू सुरक्षित राहणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। मागील 5 वर्षात धुळे शहरात प्रचंड गुंडगिरी वाढली असून गुंडांना कायद्याची अजिबात भीती राहिलेली नाही। अत्यंत किरकोळ कारणावरून जीव घेण्या मारामाऱ्या तर सहज होतात। संशयित आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसच मदत करतात। खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी 6 महिने फरार राहतात। हे पोलिसांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्यच होऊ शकत नाही। धुळे शहरात विमल, गुटखा, गांजा, हातभट्टी, अंमली पदार्थाची तस्करी, नकली शस्त्रास्त्रांच्या खरेदी विक्रीची धंद्याची राजधानी झाली आहे। सामान्य जनता त्रस्त झाली असून पोलिसांच्या एककल्पी कारवाईमुळे उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे पोलीस स्टेशनवर हल्ले करू लागले आहेत। यावर प्रत्येकाने विचार करून मतदान करा असे आवाहनही गोटे यांनी केले आहे। तिच्या मुलीची तक्रार होऊ नये यासाठी जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यावेळेचे इंचार्ज असतील, त्यावेळेचे SP असतील, यांना सह आरोपी केलं पाहिजे
आणि भाजपचं चालीच यात काय विशेष नवीन गोष्ट नाही. काय त्याला रेवण्णा हा सर्वश्रेष्ठ वाटतो. कंजवणार म्हटलं ज्याला गोडसं पदावर पाठवायचं आहे. ब्रिजभूषण सिंग याच्याविरुद्ध अजूनही गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे अटक झाली काय कसं नाही. भाजप ढोंगी लबाड आणि खोटारड्याचा पक्ष आहे. तर सांगायचं काय दिलं आहे. मला एवढंच विचारायचं आहे की 40चा पुढचा दाखला घेऊन निधी दिला. आणि आतापर्यंत या माणसाची हकालपट्टी काय केली नाही. म्हणजे तुम्ही संरक्षण देता का. गुन्हा माझा उद्धव मंडळाचा त्या काळात डॉक्टर सुभाष भामरेंनी SP ला आणि PI ला जे फोन केले त्याचा रेकॉर्ड तपासून दिला. हा ना, पण मग आपण SP बोलणार. असं बोलला त्यांनी काय त्याला कळत नाही का काय झालं. पोलिसांनी त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली. त्यांना ऑर्डर मिळाली काय केलं फार अपेक्षा नाही. सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे देवपूर पोलीस ठाण्यापासून शहरातील संवेदनशील भागात पथसंचलन करीत पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने देवपूर पोलीस ठाण्यामार्फत शहरातून विविध भागातून पथसंचलन करण्यात आले. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलनास देवपूर पोलीस ठाण्यापासून सुरुवात करण्यात आली. दत्त मंदिर चौक, बतवाल चौक, मौलवीगंज, जुने धुळे, झेंडा चौक अशा विविध भागातून पथसंचलन करीत देवपूर पोलीस ठाणे येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली. या पथसंचलनात आंध्र प्रदेश पोलीस फोर्स व स्थानिक पोलीस सहभागी झाले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण धुळे शहरात निर्भयपणे मतदान करण्याकरिता लोकांना एक हिंमत देण्याकरिता आंध्र प्रदेश पोलीस, केरळ पोलीस आणि लोकल पोलीस स्टेशन यांच्या मदतीने रूट मार्च काल रोजी घेण्यात आला. देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 किलोमीटर जवळपास रूट मार्च घेण्यात आलेला आहे. देवपूर पोलीस स्टेशन आपलं देवपूर बस स्टँड ते जुने धुळे पोलीसचा एरिया जो मिक्स वस्तीचा एरिया आहे तो कव्हर करण्यात आलेला आहे. तर नुरानी मशीद, विटाभट्टी, त्याच्यानंतर पंचाळवाडा, मोचीवाडा, जुने धुळे एरिया हा असा एरिया या रूट मार्चमध्ये कव्हर करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील रावेर येथे दिनेश देशले यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ शनिवारी रात्री समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील रावेर येथे स्वर्गवासी दिनेश देशले यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या कीर्तनाचे शनिवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील रावेर येथील साई क्रेन सर्व्हिस व साई आनंद क्रेन संचालक दिनेश पंढरीनाथ देसले यांचे 2 मे 2019 रोजी निधन झाले होते. दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देसले परिवाराच्या वतीने कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील दिनांक 18 रोजी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे कार्यक्रमाचे रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. आपल्या गावात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन व्हावे असा मानस स्वर्गवासी दिनेश देशले यांचा होता. त्यांचा मानस पूर्ण व्हावा या हेतूने सदर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यात पंढरीनाथ देसले, निखिल देसले, नितीन देसले, शरद देवरे, राहुल वाघ, अशोक गवळी, योगिता देसले, उषा पाटील, रावेर येथील हरिभक्त परायण गजानन बाबा भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ तसेच मित्र परिवारांच्या वतीने या कार्यक्रमात सहकार्य लाभले. देहाची या गावाली या जन्ममृत्यूची या सोहळ्या परिव म्हणू नये धनंजयाची या परी. प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू अटळच आहे. त्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या रावेर गावातील एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारं एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी खऱ्या अर्थानं आमचे परमस्नेही दिनेश दादा पंढरीनाथ देसले त्यांचं 5 वर्षापूर्वी या जगातला निरोप घेऊन त्यांना वैकुंठाला जाणं झालं.
मायबाप, आज सबंध समाज, पंचक्रोशीतील समाज, जिल्ह्याभरातील समाज या दादांचं गुणगान ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं जमलेला होता. आज आदरणीय आप्पासाहेब अशोकजी गवळी आमचे दादा खऱ्या अर्थानं आणि त्यांचा चिरंजीव निखिल भाऊ यांनी सगळ्यांचं आयोजन असं होतं की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं आणि लोकांना ज्ञानदान व्हावं. लोकांना ज्ञानदान होऊन त्याचबरोबर अन्नदान सुद्धा त्यांनी पूर्णपणे पंचक्रोशीच्या लोकांना केलेलं होतं. हे अन्नदान ज्ञानदान दोघं कार्यक्रम झाले. ही इच्छा, ही सदिच्छा खऱ्या अर्थानं आमची दिनेश दादांची होती. दिनेश दादांच्या मनात होतं की माझ्या वाढदिवसाला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं. पण काय योग, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं दिनेश दादांना जावं लागलं. आणि 5 वर्ष आज 5वं पुण्यस्मरण त्यांच्या निमित्त होत आहे आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाला इंदुरीकर महाराजांनी यावं आणि कीर्तन करावं आणि दादांच्या आठवणीनं खऱ्या अर्थानं उजाळा द्यावा. खऱ्या अर्थानं हे देशले कुटुंब फार सज्जन आणि सात्विक कुटुंब आहे. मित्र काय असावा, मित्र कसा असतो याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे आमचे दादाश्री. हे दादा आणि दिनेश दादा पार्टनर होते, पण मित्राचा हेतू होता की माझं कीर्तन इंदुरीकर महाराजांचं झालं पाहिजे माझ्या गावाला, ही इच्छा पूर्ण करणारे म्हणजे मित्र. ज्या पद्धतीनं मित्र म्हणजे कसा असतो, कृष्ण आणि सुदामा येत आहेच, पण आत्ताचे सध्या मित्र कसे असतात, मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा असा मित्र परिवार लाभला आणि संबंध गावाने तो आस्वाद घेतला. आमचे शरद दादा, आमचे दादा यांनी सगळ्यांनी आस्वाद घेऊन आणि निखिल दादांच्या पाठीशी कायम असेच भरभक्कम उभे आहेत. आप्पासाहेब सगळे. निखिल हा माझा विद्यार्थी, 5वी ते 10वी युनिव्हर्सिटीला विद्यार्थी होता आणि खऱ्या अर्थानं त्या निखिलवर सुद्धा चांगले संस्कार झाले. या इथं येऊन पत्रकार बांधवांना एकच विनंती करतो की एक चांगल्या पद्धतीने मीडिया कव्हरेज तुम्ही दिला. एका तळागाळातला कार्यकर्ता मामाच्या गावाला राहून आणि पूर्णपणे ख्याती या महाराष्ट्रभर केली. क्रेन व्यवसाय पूर्णपणे साई क्रेन सर्व्हिस सेंटर त्यांचा आहे आणि अशा पद्धतीनं हा उत्साह त्यांनी केळून दाखवला. हा उत्सवला संबंध वारकरी संप्रदायाच्या वतीनं, भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं दादांना पूर्णपणे भावना आदरांजली अर्पण करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकसभेच्या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. भाजप बलात्कारी श्रीलंपट गुन्हेगारांचे चारित्र्यहीन समाजकंटकांचे आश्रयस्थान असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन. आणि रावेर येथे हरिभक्त परायण निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.